धनंजय मुंडेंच्या कुटुंबात ग्रहकलह, आई भाऊ वेगळे का राहतात, भावाने केलं स्पष्ट. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांचे कुटुंबीय नाराज असून ते वेगळे राहत असल्याचा आरोप सातत्यानं केला जातो आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी असा आरोप केलेला असून धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊसुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर आता खुद्द धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात कलह सुरू असून चुलत भाऊ नाराज आहेत असा आरोप केला जातोय, त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे असं म्हणत अजय मुंडे म्हणाले, आमच्या बाई म्हणजे धनंजय मुंडे यांच्याही परळीला राहतात. परळीतील निवासस्थानाचं रेनोव्हेशनचं काम धनंजय मुंडे यांनी हाती घेतलेलं आहे. गावाकडे घर असल्याने बाईंनी गावाकडे राहायची इच्छा व्यक्त केली. धनंजय मुंडे परळीला आले तरी ते आईकडे राहतात, पण सध्या सनसनाटी आरोप करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपण कुठवर गप्प बसणार? हजार कार्यकर्ते गप्प आहे. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा आहे या हेतूने आम्ही शांत आहोत. मी आपल्याला माध्यमातून सांगू इच्छितो की संपूर्ण कुटुंब एक आहे. धनंजय मुंडे यांनी 20-25 वर्ष खस्ता खाल्लेल्या आहेत. आज दोघे बहीण भाऊ मंत्री झालेले असताना विरोधकांना खुपतंय, त्यांना बदनाम केलं जातंय. त्यांची प्रकृती वाईट असून ते अनेक आजारांना सामोरे जात आहेत, पण आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्यावर कोणीही नाराज नाही अशी प्रतिक्रिया अजय मुंडे यांनी दिलेली आहे. तसेच परळीची नाहक बदनामी केली जाते याचंही आम्हाला वाईट वाटत आहे असंही अजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. आज सर्वप्रथम तर मी आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन असल्याकारणाने त्यांना विनम्र अभिवादन करतो. खरं तर ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण हे आहे की 2-3 दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला सुरेश धस यांची मुलाखत आली आणि त्या मुलाखतीमध्ये आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मातोश्री म्हणजेच आमच्या काकू यांच्याबद्दल जे सुरेश धस यांनी सांगितलं की त्या परळीचा घर सोडून गावाकडच्या आमच्या नात्र्याच्या घरी राहायला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या परळीला आल्या नाहीत, अशा प्रकारचं त्यांनी ह्याच्यातून एक आरोप केला. आणि दुसरा आरोप केला की त्यांचे चुलत भाऊ मी असेल किंवा आमचे दुसरे भाऊ असतील हे धनंजय मुंडे साहेबांवर नाराज आहेत आणि कुठंतरी कौटुंबिक कलह आहे. आईसुद्धा नाराज आहे, भाऊसुद्धा नाराज आहे, संपूर्ण कुटुंब धनंजयजी मुंडे साहेबांवर नाराज आहे. अशा प्रकारचा जो त्यांनी आरोप केला त्या आरोपासंदर्भात ही पत्रकार परिषद मी आज घेतो आहे. खरं तर आमच्या बाई परळीला राहत होत्या ही खरी गोष्ट आहे, पण मध्यंतरी आता पंढरी निवासस्थानचं एक रिन्युएशनचं काम त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांनी हाती घेतलं आहे आणि ते काम करत असताना गावाकडे आमचं घर आमचं वतन त्या ठिकाणी असल्याकारणानं बाईंनीसुद्धा इच्छा व्यक्त केली की मला जर कुठं राहायचं असेल तर गावाकडे राहायचं आहे. तर नेहमी धनंजयजी मुंडे साहेब ज्यावेळी परळीला येतात ते पण कधी परळीत राहत नाहीत, ते त्यांच्या आईसोबतच असतात, गावाकडेच राहतात. हे आपला सर्वांना ज्यांना माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या निराधार आहेत. खरं तर कुठल्याही या गोष्टीला आधार नाही, कुठंतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत. परंतु आज खऱ्या अर्थानं आमच्या घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आमच्या बाई आहेत आणि त्यांच्याविषयी जो आरोप झाला हे 2-3 दिवस मी विचार करत होतो की खरं तर आपण बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे, परंतु आपण कुठवर गप्प बसणार. खरं तर धनंजय मुंडे साहेबांचा भाऊ जरी असलो त्यांचे कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते आज गप्प आहेत. याचं कारण म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळण्याच्या हेतूतून आम्ही सर्वजण शांत आहोत. परंतु कुठल्याही गोष्टीला अर्थ नसताना उगाचच आमच्या कुटुंबाविषयी त्या ठिकाणी बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी संपूर्ण मुंडे कुटुंबीय आहे आणि आज धनंजयजी मुंडे साहेब हे नेतृत्व तयार व्हायला 20-25 वर्षे त्या ठिकाणी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत त्याचंच फलित आज धनंजय मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज दोघं बहीण भाऊ मंत्री झाले असताना विरोधकांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी खुपतंय, कारण धनंजयजी मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत, काही नाही, कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जाते. त्यांनी राजीनामा दिला, तब्येतीचं त्यांचं आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे, आज जे अशा अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे सांगण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परळी.